एकाने जरी आवाज केला तर एकालाही मार्क पण सांगणार नाही आणि पेपरही दाखवणार नाही. पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे मला. कोण विचारतंय हायएस्ट कितीचा आहे? काही दिवे नाही लावलेत तुम्ही. 20 मार्काच्या पेपरला कमीत कमी 20चा तरी हायएस्ट पाहिजे ना. 19चा हायएस्ट. प्रकाश संश्लेषणाची व्याख्या सांग. पेपर मधलाच प्रश्न आहे, तू लिहिलंयस उत्तर. सांग सांग लवकर, मी वाट बघते. कोणाचं कॉपी करून लिहिलंयस? कोणाचं कॉपी केलंयस सांग लवकर. एकमेकांचे पेपर अजिबात बघायचं नाही. अजिबात माझ्याकडे याला अर्धा मार्क जास्त, त्याला 1.5 मार्क जास्त असे पेपर घेऊन येऊ नका. डायरेक्ट -5 करेल मी. स्वतःच्या पेपरकडे लक्ष द्या. मिनलचा पेपर मी यासाठी फिरवते वर्गात, बाजूला सोडलेले समास, महत्वाच्या शब्दांखाली अंडरलाईन हे शिका त्याच्यातून. सेम उत्तर असून तिला जास्त मार्क आम्हाला कमी हे बघण्यासाठी नाही दिलं. किती मार्क आहेत? 4 मार्क. आपला वेळ कुठे जातोय? गॅदरिंगच्या प्रॅक्टिसला. गॅदरिंगचे मार्क मिळणार आहेत बोर्डात. मग किती महिन्यावर आलाय बोर्डाचा पेपर? हिंदीच्या पेपरमध्ये तू काय लिहिलंयस शेवटी? ज्या ज्या पेपर सरके पास, दया आएंगी तो कर दे पास. हे करायला येतं शाळेमध्ये? असायला काय झालं? जो के हा ह्या रिकाम्या जागेचे मार्क्स नाही दिले कारण ही तू आत्ता लिहिली. पेनाची शाई वेगळी वेगळी दिसतंय मला. सगळ्या उत्तरपत्रिका, सगळ्या प्रश्नपत्रिका माझ्या तंतोतंत लक्षात आहेत. हे डोकं आहे ना जरा पेपर लिहिताना वापरायचं. एकाने सुद्धा बरोबर उत्तर लिहिलं नाही त्या प्रश्नाचं. किती वेळा रिव्हिजन घेतली त्या धड्याची? पीटीचे तास घेऊन घेऊन 6-7 वेळा रिव्हिजन घेतलीये ना. का ओरडते मी तुम्हाला? त्याच्यात माझा काही फायदा आहे का? तुमच्या फायद्यासाठीच सांगते ना. पुढच्या परीक्षेत जर का कोणाला एक कमी मार्क्स पडले तर मी डायरेक्ट पालक सभेत पेपर दाखवणार आणि पालकांसमोर पेपर डिस्कस करणार. त्यांना पण कळू दे ना जरा, एवढी मेहनत करून आपण पोरांना पाठवू.